पूर्वार्ध पैठण लीळेच्या आजच्या 63व्या सत्रामध्ये आपण घेत आहोत पूर्वार्ध 127 क्रमांकाची लीळा देमाईसा भेटी. देमाईसा आणि स्वामींची प्रथम भेट आहे. देमाईसे तिये पिंपळगावीची. देमाईसा या पिंपळगावच्या होत्या, म्हणजे तिथे साष्टी पिंपळगाव जे आहे त्या गावच्या ह्या आई आहेत. तिये पुराण ऐकती आणि त्या धार्मिक होत्या. पुराण ऐकती म्हणजे काही कुठे निरूपण असेल गावामध्ये आसपास कुठे, तर ते आवर्जून तिथे जायच्या आणि निरूपण वगैरे जे काय पुराण सांगितलं जायचं ते त्या ऐकायच्या. तब पुराणी गुरु वांचोनी मुंचणे नाही ऐसे ऐकती. आणि मग पुराण ऐकत असताना त्याच्यातल्या ज्या काही देवतेंच्या कथा वार्ता ऐकत असताना त्या प्रवचनामध्ये सतत एक विषय पुन्हा पुन्हा ते ऐकत होते, त्यांच्या कानावर पडत होता की पुराणी गुरु वांचोनी मुंचणे नाही. म्हणजे पुराणामध्ये सांगितलं जायचं की गुरुशिवाय मुक्ती नाहीये. अर्थातच गुरुशिवाय मुक्ती नाही म्हणजे ज्ञानाशिवाय मुक्ती नाहीये, आणि ज्ञानाशिवाय मुक्ती नाही म्हणण्यापेक्षा आचरणाशिवाय मुक्ती नाहीये असा तो क्रम आहे. परंतु आचरण कसं प्राप्त होईल? मुक्ती पाहिजे, मुक्तीसाठी आचरण पाहिजे, पण आचरणासाठी ज्ञान पाहिजे आणि ज्ञानासाठी मग गुरु पाहिजे, असा तो क्रम आहे. फक्त गुरु मिळाले म्हणून तुमचा उद्धार होणार नाहीये. गुरु मिळाल्यामुळे तुम्हाला ज्ञान मिळणार आहे, हा एक टप्पा होणार आहे. आणि ज्ञान मिळाल्यानंतर तुम्हाला स्वतःला आचरण करावं लागणार. हा म्हणजे पहिला टप्पा गुरु असेल तर दुसरा टप्पा ज्ञान मिळणे आहे आणि तिसरा टप्पा आचरण करणे, तेव्हा चौथा टप्पा प्राप्ती मोक्ष मुक्ती आहे. आता हे झालं आपण दैवराटीच्या हिशोबाने बघितलेलं आहे. तर गुरु वांचुनी मुंचणे नाही म्हणजे मुक्तीचा मार्ग गुरु भेटल्याशिवाय, म्हणजे ज्ञान देणारे गुरु, नुसतेच कान फुकणारे गुरु नव्हेत, तर ज्ञान देणारे गुरु. तुम्ही या पंथामध्ये का प्रवेश केलेला आहे, तुम्ही या मार्गामध्ये का आलेला आहात, तुम्ही उपदेश का घेतला, तुम्ही संन्यास का घेतला, हे सांगितलं गेलं पाहिजे त्या उपदेश घेणाऱ्याला किंवा संन्यास घेणाऱ्याला. तर असे जे गुरु आहेत, जे ज्ञान देणारे गुरु आहेत, ते ज्ञान देणारे गुरु जर का नसतील तर तुमची मुक्तता होणे कठीण आहे. कारण कोणीतरी सांगितलंच पाहिजे ना तुम्हाला. कधी कधी असं असतं, काही लोकांना ग्रस्त लोक सुद्धा निरूपण करत असतात. म्हणजे वासनिक, एखादी अभ्यास झालेले वासनिक असतात, ते वासनिकांना शिकवतात, ते वासनिकांकडनं अभ्यास करून घेतात आणि त्यांना मोक्ष मार्ग काय वगैरे ते लक्ष आणून हे सांगून देतात. म्हणजे त्यांच्यासाठी ते सुद्धा कोण आहेत? गुरुच आहेत. ते संन्यासी गुरु नाहीत, पण वासनिक गुरु का होईना मोक्ष मार्ग त्यांनी दाखवलेला आहे. काहींना एक संत महात्मे आहेत, ते गुरु म्हणून प्राप्त होतात, काहींना अधिकरण गुरु म्हणून प्राप्त होत असतात. गुरु कोणी कोण असेना, आमचं लक्ष असलं पाहिजे की त्यांच्याकडनं ज्ञान, म्हणजे मुक्तीदायक जे ज्ञान आहे, जे तुम्हाला मोक्षाला नेणार आहे, अशा प्रकारचं ज्ञान त्या गुरुजींकडनं आपल्याला मिळालं पाहिजे, तर ते गुरु आपण करून उपयोग आहे. आणि म्हणून असे ज्ञान देणारे जर का तुम्हाला गुरु भेटलेच नाही, म्हणजे ज्ञान देणारं तुम्हाला कुणीच भेटलं नाही तुमच्या उभ्या आयुष्यामध्ये, तर तुम्हाला मोक्ष मिळणार नाही. कारण की मोक्ष कसा मिळेल याचं सुद्धा एक ज्ञान असतं, याचं सुद्धा एक आचरण असतं, आणि ती माहिती केवळ कुणा तरी ज्ञानी व्यक्तीकडनं तुम्हाला ती कळेल. ती जी ज्ञानी व्यक्ती, मग ते अधिकरण असो, ते संत पुरुष असो किंवा एखादी वासनिक असो, ज्ञानी असली पाहिजे. ते तुमचे गुरु, त्यांच्याकडनं तुम्ही ती माहिती काढून घेऊ शकता त्यांच्याकडनं ती माहिती. आणि म्हणून इथे सांगितलेलं आहे की गुरु वांचुनी मुंचणे नाही म्हणजे ज्ञान देणारे. आता ज्ञानामध्ये पण दोन भाग आले, एक अन्यथा ज्ञान आणि एक यथार्थ ज्ञान. तिसरा भाग अज्ञान सुद्धा आहे. आता आपण इथे अन्यथा ज्ञान आणि यथार्थ ज्ञानावरच बघूया. एक अज्ञान व्यक्ती असतो, ते अज्ञान व्यक्ती दोन रस्त्याला जाऊ शकतो. एक तर ज्ञान ह्या रस्त्याला जाऊ शकतो किंवा अन्यथा ज्ञान ह्या रस्त्याला जाऊ शकतो. हे केवळ अज्ञान व्यक्तीच्याच बाबतीमध्ये हे घडतं. अज्ञान व्यक्तीला जर का यथार्थ सांगणारे गुरु नाही भेटले, अन्यथा सांगणारे जर का गुरु भेटले, तर त्याला अन्यथा ज्ञानाचा स्तर त्याच्यामध्ये वाढत जाईल. आणि जर का यथार्थ ज्ञान सांगणारे गुरु भेटले, तर तो अज्ञान व्यक्ती ज्ञानिया या पदामध्ये तो बदलू शकतो. म्हणजे तो पुढे जाऊन जो अज्ञान व्यक्ती आहे तो ज्ञानिया होऊ शकतो. आणि जर का त्याला चुकीचे गुरु मिळाले,
म्हणजे अन्यथा सांगणारे गुरु मिळाले तर तो अन्यथा ज्ञानी होऊ शकतो, यथार्थ सांगणारे गुरु भेटले तर तो ज्ञानी होऊ शकतो. आणि म्हणून ज्ञान देणारे गुरु जर का नाही भेटले तर मुक्ती नाही मुंचणे नाही, म्हणजे मुक्ती मिळणार नाही. आईसे ऐकती असं पुराणामध्ये ते ऐकत होत्या. आता मुळात म्हणजे जे अन्यपंथीय लोक आहेत त्यांचं हे असतं की नुसतं गुरु करायचं, बस गुरु मंत्र घ्यायचं झालं. आता आम्ही गुरु केला, आम्ही गुरु केला, तोच प्रकार आमच्यामध्ये सुद्धा सुरू झालाय. आपणही उपदेश घेतो आणि आम्ही उपदेशी आहोत आणि आम्ही कितीतरी पिढीचे उपदेशी आहोत याचं फक्त डंका आपण मिरवत असतो सगळीकडे. मुळामध्ये म्हणजे तुम्ही उपदेशी असून उपयोग नाहीये नुसतं. म्हणजे नुसतं जेवण तयार आहे याला अर्थ नाहीये. तुम्हाला जेवावं लागतं तर तुमचं पोट भरेल किंवा तुमच्यामध्ये ताकद आहे. नुसतं जेवण तयार आहे याला काही अर्थ नाहीये. मग जेवण तयार ह्याला कधी अर्थ प्राप्त होतो? जेव्हा तुम्ही जेवता तेव्हा त्या जेवण तयार असण्याला तो अर्थ प्राप्त होतो. तसंच आहे की तुम्ही उपदेश घेतला या गोष्टीला अर्थ कधी प्राप्त होतो? अर्थात उपदेश घेणं हे काही महत्वाचं नाही असं नाही म्हणत. त्याला महत्व आहे, पण कधी महत्व आहे? जेव्हा तुम्ही त्या उपदेश घेतल्यासारखं तुम्ही वागता, आचरण करता, त्यावेळेस ते महत्वाचं आहे. आणि म्हणून कर्मराटीमध्ये नुसतं गुरु केला पाहिजे बस एवढ्यावरती सीमित असतं. ज्ञान घेणे हा प्रकार नसतो. अनेक अन्यपंथीय लोक जे आहेत त्यांना स्वतःला प्रॉपर असं कुठलं ज्ञान नसतं. ते सगळ्या गोष्टी ब्राह्मणांकडनं जाणून घेतात आणि बस म्हणजे ब्राह्मण जे म्हणेल तेवढं करायचं, तेवढ्या सीमित कार्यापुरतंच फक्त देवधर्म करायचा, त्याच्यानंतर बाजूला. तसं नसलं पाहिजे. प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक धर्माच्या प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या धर्माच्या त्या ग्रंथाबद्दल, त्यांच्या त्या विधिनियमांबद्दल स्वतःला माहिती असणं गरजेचं आहे. जर का कोणी चुकत असेल तर त्या माणसाने, कुठल्याही धर्माचा असो, त्या व्यक्तीने त्या चुकणाऱ्या व्यक्तीला सांगितलं पाहिजे की आपल्या धर्मात हे असं नाही सांगितलेलं आहे, इथे अमक्या ह्याच्या ग्रंथामध्ये आपल्या अमकं हे सांगितलेलं आहे. म्हणजे ते सांगता आलं पाहिजे. मग म्हणजे आपण ऑल ओव्हर पंथ घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये सगळ्या पंथाच्या धर्माच्या बाबतीमध्ये, सगळ्या लोकांच्या बाबतीमध्ये असं असलं पाहिजे. तीच अपेक्षा मी महानुभाव पंथीय साधकाकडनं पण अपेक्षित ठेवतो की महानुभाव पंथाच्या सगळ्या साधकांना ब्रह्मविद्येचं ज्ञान, परमेश्वराने सांगितलेल्या सर्व विधींचं ज्ञान, निषेधांचं ज्ञान, लीळेंचं ज्ञान, सूत्रपाठाचं ज्ञान, सगळ्या ब्रह्मविद्येचं ज्ञान त्या जीवाला असलं पाहिजे. प्रत्येक जीवाला असलं पाहिजे. आमच्यासारखे जरी साधू काही चूक करत असतील तर वासनिकांनी वेळीच सांगितलं पाहिजे आणि वासनिक जर का काही चुकत असतील तर त्यावेळेला साधू सुद्धा सांगतील. परंतु जर का दोन्ही जाणकार व्यक्ती आहेत, साधू सुद्धा आणि वासनिक सुद्धा, तर दोघंही चुकणार नाहीत. दोघंही जर का ज्ञानी आहेत तर दोघं बसून अन्यथा वार्ता किंवा अन्य वार्ता किंवा धर्मवार्ता सोडून कुठल्याही गप्पा गोष्टी म्हणजे वायफट करत बसणार नाही. दोन जर का जाणकार व्यक्ती भेटले तर तिथे धर्मवार्ताच होणार आहे, काही वेगळं सांगायला नको. आणि म्हणून इथे सांगितलेलं आहे की गुरु वांचून मुक्ती नाही तरी कवण गुरु करू पा, तर कवण गुरु करू म्हणजे तिच्या मनामध्ये हा भाव निर्माण झाला की अनेक वेळा ऐकलं की गुरु केला पाहिजे, गुरु केला पाहिजे, परंतु असं तर नाहीये पेपरला जाहिरात आलेली आहे किंवा अजून काहीतरी आहे, असं नाही की गेलं कोणाला तरी गुरु केलं, असंही चालत नाही. उपदेश घेताना, गुरु करताना भरपूर विचार करावा लागतो. आपल्याला कशा प्रकारचे गुरु पाहिजेत, काय पाहिजेत. म्हणजे शिष्याची पण एक थोडी आवड असते गुरुविषयी की माझे गुरु कसे असले पाहिजेत. असं अनेक शिष्य जे आहेत, 100% शिष्य नाही पण अनेक शिष्य असं स्वप्न बघतात की माझे गुरु कसे असले पाहिजेत. कोणाला वाटतं माझे गुरु अधिकारण असले पाहिजेत, कोणाला वाटतं की नाही माझे गुरु साधे असले पाहिजेत, कोणाला वाटतं नाही माझे गुरु जे आहेत ते विद्वान असले पाहिजेत, कोणाला वाटतं प्रवाचक असले पाहिजेत. म्हणजे गुरु कसे असावे त्याच्याविषयी पण अनेक लोक एक संकल्पना त्यांच्या मनामध्ये असते. आणि म्हणून ही ज्या देमाईस आहेत त्यांनाही वाटलं की कवन गुरु करू पा, म्हणजे आता कुणाला गुरु करायचं, तर गुरु तर केलंच पाहिजे. म्हणजे इथे फक्त एवढंच ज्ञान दिलंय की गुरु केला पाहिजे, बस गुरु केला की तुम्हाला मुक्ती मिळते, एवढ्यावरतीच ते ज्ञान सीमित राहिलंय आता. परंतु पुढे असं नाहीये की गुरु केल्यानंतर त्यांच्याकडनं ज्ञान घ्या, आचरण करा, मग मुक्ती मिळेल. आम्हाला स्वामींनी नुसतं सांगितलं नाहीये की संन्यास घ्या.
असं सांगितलेलं नाहीये. तर स्वामींनी पुढच्या गोष्टी पण सांगितल्या. येत अधीन होईजे, म्हणजे अधीन व्हा. अधीन झाल्याने तुम्हाला मुक्ती मिळणार नाही. तर त्याच्या पुढचा टप्पा सांगितला, येत अधीन होईजे येथोनी म्हणितले कीजे. आम्ही जे सांगितलंय ते आचरण तुम्ही कराल. येथोनी म्हटले कीजे ते अनुसरण, आणि अनुसरल्याचा मग देव. आता अनुसरण देव तर मिळणार आहे, पण कोणाला अनुसरण घेतलं त्याला. पण अनुसरण नुसतंच घेऊन चालेल का? नाही. हेतुनी म्हणितले ते कीजे, ते करावं लागेल तर ते अनुसरण म्हणता येईल. अर्थात नुसतेच कपडे बदल हा अनुसरण नाहीये. आणि म्हणून त्यासाठी तुम्हाला आधी देवाच्या अधीन व्हावं लागेल, सर्व अधीनत्व सोडावं लागेल, आणि त्यानंतर देवाने काय सांगितलं याचं अध्ययन करून तसं वागावं लागेल. आणि मग ते अनुसरण हे म्हणवल्या जाईल त्याला. आणि मग अनुसरल्याचा देव म्हणजे आचरण करणाऱ्याचा देव आहे. एवढं पूर्ण वाक्य देवानी सांगितलेलं आहे. फक्त उपदेश घेतल्याने मुक्ती मिळते आणि संन्यास घेतल्याने मुक्ती मिळते असं देवाने कुठेही सांगितलं नाहीये. तर तुम्हाला उपदेश घेऊन तुम्हाला आचरण करावं लागेल. तुम्हाला अनुसरण घेऊन, संन्यास घेऊन तुम्हाला आचरण करावं लागेल, तरच तुम्हाला देव मिळेल, मोक्ष मिळेल, असं पूर्ण वाक्य देवाने आम्हाला सांगून ठेवलेलं आहे. आणि म्हणून जे अन्य पंथांमध्ये फक्त गुरु केला की मुक्ती मिळते, हा एक सीमित त्यांना त्यांच्या डोक्यामध्ये हे टाकून ठेवलेलं आहे. म्हणून त्यांना असं वाटतं की कुठला गुरु करायचा बरं आता. अवघा विचारिले म्हणजे स्वतः विचार करून बघितलं, किंवा सगळीकडे जाऊन त्यांनी बघितलं, विचार केला. अनेक लोकांना, साधूंना त्यांनी बघितलेलं असेल, ह्यांना गुरु करायचा का, ह्यांना गुरु करायचा का. किंवा अवघा विचारिले म्हणजे संपूर्ण विचार त्यांनी मनामध्ये केलेला आहे, किंवा अनेकांकडे त्यांनी चौकशी केलेली आहे. ना येथ प्रतिस्थानी वामदेव नावे विक्षात ऐकी जात अशी जेती. आणि मग त्यांच्या कानावर सतत एक गोष्ट पडली की इथे प्रतिस्थान म्हणजे पैठणला वामदेव नावे विक्षात, वामदेव नावाचे विक्षात म्हणजे विख्यात, प्रसिद्ध, ऐकी जात अशी जेती म्हणजे त्यांचं नाव अनेक वेळा देमाईसांच्या कानावर पडलं की इथे तसं तर गुरु करण्यासारखं एकदम असं कोणी मोठं तर नाही, पण हे आमके आमके वामदेव आहेत असं त्यांना 10-15 लोकांनी सांगितलेलं असावं. ते गुरु करा आणि ते तुम्ही गुरु करू शकता, चांगले आहेत ते, वगैरे वगैरे असं सांगितलं गेलं. ऐसा अवघा विचारू केला, आणि सगळ्यांनी असा विचार केला. ऐसा अवघा विचारू केला म्हणजे असा सगळ्यांचं जे ऐकून त्यांनी काय केलेलं आहे, विचार केलेला आहे पूर्णपणे देमाईसांनी. आणि मग सगळ्यांचा विचार जो आहे तो लक्षात घेऊन आता तिथे येतं की अवघ्या गोता कुटुंबाच्या चित्ता ऐसे आले, म्हणजे सर्व त्यांचं गोत्र कुटुंब यांचं सगळ्यांचं एकमत पडलं वामदेवांविषयी की त्यांनाच गुरु केलं पाहिजे. ऐसा अवघा विचारू केला, आणि सर्व विचार करून मग पाने पोफळे घेतली आणि निश्चय केला की बाबा वामदेवांना गुरु करायचा. मग पाने पोफळे घेतली देमाईसांनी बाजारातनं. मग प्रतिस्थानासी आली, पैठणला त्या आल्या. तयाची मढीसी गेली, आणि त्यांच्या मठामध्ये वामदेव जिथे राहत होते, जिथे त्यांचा आश्रम वगैरे निवास होता, त्या ठिकाणी त्या मठामध्ये त्या गेल्या. तेव्हा ते काळे ढिवायचे नागिवे बैसले आहाती. आणि त्यांनी बघितलं काय, तर ते काळे ढिवायचे म्हणजे काळे ठिक्कर असे ते होते. वर्ण त्यांचा एकदम काळा कुट्ट होता. आणि नागिवे बैसले असते म्हणजे शरीरावर जास्त काही कपडे नव्हते. ते ऐसे देखिले, आणि ते त्यांनी बघितलं. आता मुळामध्ये म्हणजे गुरु हे विद्वान वगैरे असावेत हा एक तर भाग असतोच, परंतु गुरु दिसायला पण ठीकठाक असले पाहिजेत, एकदम असे त्यांचा चेहरा वगैरे प्रसन्न असला पाहिजे, म्हणजे ते असे काही भयानक दिसले नाही पाहिजे, असा एक भाग असतो. कधी कधी काय काय ते जटाधारी असतात वगैरे, भस्म लावून एकदम काय बोलतात वगैरे, त्यांना बघूनच भीती वाटते. म्हणजे असे भीतीदायक गुरु नको असले पाहिजेत. ते दिसायला व्यवस्थित असले पाहिजे, सुंदर असं नाही म्हणत मी, पण व्यवस्थित असले पाहिजेत आणि चेहरा प्रसन्न असला पाहिजे. गुरूंना भेटल्यानंतर शिष्याला एकदम समाधान वाटलं पाहिजे. अशा प्रकारे गुरूंचं वर्तन असणं गरजेचं आहे. आणि ही अपेक्षा देमाईसांची आहे. आणि ते कपडे सुद्धा त्यांच्या अंगावर जास्त नाहीत, कोपीन वगैरे असा बांधलेला आहे. आणि ते आणि म्हणितले आगे आई आम्ही स्त्रिया यासी उठू नये यास. आणि मग त्यांनी ते बघितल्यानंतर त्यांना एकदम नाराजी झाली की त्यांना जसे अपेक्षा होते, गुरु म्हणजे कशाचे तेजदार पाहिजे, प्रसन्न पाहिजेत वगैरे, दिसायला व्यवस्थित पाहिजेत, तसं न पाहता यांनी
अशा पद्धतीने बघितल्यानंतर आणि परत कपडे पण त्यांच्या अंगावर जास्त नाहीत, म्हणून त्या म्हणतात, "आगे आई, आम्ही स्त्रिया रे, आपण तर स्त्रिया आहोत, यासी उठू नये, ह्यांच्या जवळ उठू बसू शकत नाही." म्हणजे कधी दर्शनाला आलो तर समोर आपण जास्त वेळ बसू शकत नाही, ह्यांच्या समोर उठू बसू शकत नाही. पुसू नये म्हणजे काही विचारपूस करायची असेल, काही प्रश्न असतील, काही शंका असतील, तर त्या सुद्धा आपण विचारू शकत नाही. दाऊ मिरवू नये म्हणजे सहजपणे इथे आपण राहू शकत नाही, आपल्याला विहरण करू शकत नाही यांच्या समोर. हे काहीसे गुरु, असे कसे गुरु? दिसायलाही व्यवस्थित नाहीत आणि अंगावर कपडे सुद्धा नाहीत. म्हणून ही पाने पोफळे घेतली, आणलेली पाने पोफळे त्यांनी परत माघारी नेली आणि तैसी जी ती निघाली आणि त्या निघाल्या. रस्त्याने चालत आहेत तेव्हा लखुबाईसे भेटली. देमाईसांच्या या ओळखीच्या आहेत लखुबाईसा. ते त्यांना भेटल्या आणि त्या त्यांना विचारतात, का हे काही देमाईसे के गेली होतीसी? त्यांनी विचारलं, काही देमाईसा कुठून आलीस, कुठे चाललीस, कुठे गेली होतीस? देमाईसे म्हटले, नाही गुरु करू गेली होतीये, मी गुरु करायला गेली होती. तव ते नगीन देखिले मग निघाली. ते नगीन मी पाहिलं त्यांना आणि ते तिथून मग मी निघाली, मला काही आवडलं नाही. तव लखुबाईसी म्हटले, गुरु कराल तरी मी दाखवीन. मग लखुबाईसा त्यांना म्हणतात की तुम्हाला जर का गुरु करायचं असेल तर मी तुम्हाला दाखवेन, तुम्हाला जसं गुरु अपेक्षित आहे तसे गुरु मी तुम्हाला दाखवेन. आणि असे गुरु मी तुम्हाला दाखवेन ज्याजवळी बैसो उठो ये, ज्यांच्या समोर तुम्ही उठू शकता, बसू शकता, दाऊ मिरवू ये, सहजपणे तिथे विहरण वर्तन तुम्ही करू शकता, जेणे अवघ्या संसाराची लीप पुसे. आणि याही पुढे जाऊन ज्यांच्यामुळे या संसाराची लीप पुसे म्हणजे संसार कर्म जे लागलेले, दुःख लागलेलं आहे ते जे पुसून टाकतील, ते जेणे संसारू तरी जे या भवसागरातनं जे ज्यांच्यापासून आपण तरू शकतो, ऐसा गुरु मी दाखवीन. म्हणजे असे मी गुरु दाखवेन. आता तिन्ही सुद्धा अनेक गुरु बघितले असतील, त्यामध्ये ज्यांच्याबद्दल ती सांगते आहे म्हणजे आमच्या स्वामींबद्दल लखुबाईचा सांगता आहे, ते यथार्थ सांगत आहेत की यांच्यामुळे मी जे गुरु दाखवेन त्याच्यामुळे सगळे तुझे जे काही सांसारिक दुःख असतील, जे कर्म असतील, ते सगळं नासण्याची क्षमता ठेवणारे जे गुरु आहेत ते मी तुला दाखवेन. हो का, चाला. असं आहे का, मग चला बरं. मग दोघी भोग नारायणा आलिया आणि दोघीही भोग नारायणाच्या मंदिरामध्ये आलेले आहेत. तर गोसाव्यांशी आसन असे आमच्या स्वामींना भोग नारायणाच्या मंदिरामध्ये त्या ओट्यावर आसन आहे. स्वामींना पाहिलं आणि निवाली, देखिले आणि निवाली. स्वामींना नुसतं पाहिलं आणि ती निवाली. तिला जसे गुरु पाहिजे होते तसे गुरु समोर तिला दिसलेले आहेत. सुखी झाली म्हणजे एकदम समाधानी झाली. नुसतं बघितल्या बघितल्या समाधान वाटलं. दंडवत घातले श्रीचरणा लागली. स्वामींना दंडवत घातले, श्रीचरणा लागली आणि पाने पोफळे आसनावरी ठेवली. जे पूजन साहित्य, भेटीचं साहित्य जे आणलेलं होतं, पाने पोफळे, वैदिक ह्याच्यामधनं हा विधी आलेला आहे. आपण सुद्धा जे पानं वाहतो ते वैदिक अन्य पंथातनंच आलेलं आहे. देमाईचं काही उपदेशी नव्हत्या, काही नाही, प्रथमच भेट आहे. पण भेटल्यानंतर पाने पोफळे व्हायची ही पद्धत अन्य लोकांची आहे, जी आपण महानुभावांनी ती घेतलेली आहे. आणि ती पाने पोफळे आसनावर ठेवली. नारियळ दर्शना केले. नारळ वाहने हा सुद्धा अन्य पंथातलाच विधी आहे, तो सुद्धा वाहिलेला आहे स्वामींना. आणि पाठी मोरी बैसली आणि असं थोडस तिरप स्वामींकडे पाठ करून बसलेल्या आहेत. सन्मुख बसल्या नाहीत, समोर तोंड करून बसलेल्या नाहीत. स्वामी म्हणतात, बाई गुरुदेवासी पाठी देऊ नये, अशी बसलेली आहे. आणि स्वामी म्हणतात, बाई पुरखाची या भेटी जाईजे तरी सन्मुखा बैसीजे. संत पुरुषांच्या भेटीला, गुरूंच्या भेटीला जेव्हा तुम्ही जाता तेव्हा सन्मुखा बैसीजे म्हणजे त्यांच्याकडे मुख करून बसा. राजा गुरु देवता या तीसी पाठी देऊ नये. राजा गुरु आणि देवता यांच्याकडे पाठ करून असं बसू नये, सन्मुख बसावं असं स्वामींनी सांगितलेलं आहे. गुरुदेवासी पाठी देऊ नये, असं पाठ करून बसू नये. यासी सन्मुखा बैसी, जे सन्मुख बसावं. ऐसी बैसा, बसा बरं इकडे तोंड करून. मग सन्मुखे बैसली आणि मग त्या सन्मुख बसल्या, स्वामींकडे आपलं मुख करून बसलेल्या आहेत. मग तयासी गोसाव्यांपासून स्थिती झाली, आनंदाचा संचार झाला. मग तिये निघाली आणि मग त्या थोड्या वेळाने त्या निघाल्या तिथून.
स्वामी म्हणतात, बाई येथ येऊ आवडेल ते वेळी यावे हो. जेव्हा तुम्हाला येऊ वाटेल तेव्हा तुम्ही इथे येऊ शकता. जी जी आता येथची येईन, आता ते म्हणतात आता मी कुठे जाणार नाही, आता मी येथची येईन, म्हणजे आता नेहमी मी इथेच येत जाईन, असं ती आश्वासित करते. आश्वासित स्वामींनी त्यांना केलेलं आहे. आणि त्या सुद्धा त्या ठिकाणी स्वामींना गुरु त्यांनी मानलेला आहे. अशा प्रकारे देमाईसा ज्या आहेत त्यांची स्वामींशी प्रथम भेट, या भेटीला लखुबाईसा ज्या आहेत त्या निमित्त झालेल्या आहेत. त्यांनी स्वामींची त्यांची भेट घालून दिली आणि त्यांना जसं अपेक्षित गुरु होते तसे गुरु आमच्या स्वामींच्या रूपामध्ये देमाईसांना भेटलेले आहेत. आणि त्या ठिकाणी आपण बघतो आहोत की नुसतंच जे उपदेश घेणारे आहेत किंवा गुरु करणारे जे विभाग आहे पूर्ण, त्याने नुसताच गुरु करून ठेवायचं नाहीये. नुसतंच महानुभाव पंथामध्ये जो शब्द आहे, म्हणजे मी त्याचा निषेध करतो त्या शब्दाचा, कान फुकणे, की कान फुकलेत का असं जे काही म्हटलं जातं. आपण एवढं महानुभाव पंथाच्या या मार्गामध्ये आपण प्रवेश करतो आहे, पंथात प्रवेश करतो आहे, गुरुमंत्र घेतो आहे, त्याला उपदेश आपण म्हणू शकतो. त्याला कान फुकणे म्हणजे हा एकदम अव्यवहारी शब्द आहे तो. आणि म्हणून कान फुकले मी, कान फुका वगैरे वगैरे असे शब्द आपण बोलू नयेत. कारण की यातनंच, त्या शब्दातनंच त्या गोष्टीचं महत्त्व राहत नाही. म्हणजे जेव्हा तुम्ही म्हणता खिचडी केलेली आहे तेव्हा त्याचं महत्त्व तेवढ्या पुरतंच. पण तुम्ही जेव्हा म्हणता पुलाव केलेला आहे तेव्हा त्याचं महत्त्व अजून म्हणजे काहीतरी विशेष, अरे पुलाव केला आहे. पण खिचडी म्हटलं अरे खिचडीच केली आहे का. म्हणजे नुसत्या शब्दांवरून एखाद्या गोष्टीचं महत्त्व कमी जास्त कसं होतं तर ते आपल्याला लक्षात येतं. आणि म्हणून आपण म्हणत असताना मी गुरुमंत्र घेतलेला आहे, मानवाव पंथाचा उपदेश घेतलेला आहे, असं आपण वाक्य बोलू शकतो. आणि नुसतंच गुरु करून तुम्हाला थांबायचं नाही आहे, तर गुरु केल्यानंतर आपल्याला सुरू व्हायचं आहे, अध्ययन करायची सुरुवात करायची आहे, आचरण करायची सुरुवात करायची आहे. जे काही देवानी सांगितलं त्याच्यामध्ये ते करायची सुरुवात करायची आहे. आपण गुरु केल्यानंतर लगेच थांबून जातो, तर तसं नाही झालं पाहिजे. तर या ठिकाणी या लेळेमधनं आपण हा विषय बघितलेला आहे. पुढची लेळ आहे ते पूर्वार्ध 128 क्रमांकाची महादेव पाठका भेटी स्थिती. महादेव पाठक आपण पूर्वार्ध 104 क्रमांकाची लीळा बघितली. रावस गावी महादेव पाठकाचा पाणी भातू बाबुळ शेंगा आरोगण या लीळेमध्ये महादेव पाठकांची प्रथम भेट स्वामींशी झालेली होती. आणि तिथे स्वामींनी बाबुळ शेंगा आणि पाणी भाताचं आरोगण त्यांच्या इथे केलेलं होतं. आज द्वितीय भेट त्यांची या ठिकाणी होते. महादेव पाठक ते पैठणी साळेसी पडत असती. रावसगावचे महादेव पाठक हे पैठणला साळेसी पडत असते. म्हणजे पैठण हे त्या काळातलं चांगलं एक विद्यापीठ असलेलं ते ठिकाण आहे. अनेक मंदिरं तिथे आहेत, तीर्थस्थानं त्या ठिकाणी आहेत, अनेक विद्याभ्यास त्या ठिकाणी चालतो, वैदिक पद्धतीचा अभ्यास चालतो. आणि त्यासाठी ते पैठणी साळेसी पडत असती. त्या पैठणला त्या विद्यापीठामध्ये त्या शाळेमध्ये येऊन ते अध्ययन करत होते. तयासी गोसाव्यांशी भेटी झाली. त्यांच्यानी स्वामींची दुसरी भेट या ठिकाणी झालेली आहे. गोसाव्यांपासून स्थिती झाली, भोगिली भंगिली. स्वामींपासून त्यांना स्थिती झाली, स्थिती त्यांनी भोगली भंगिली. मग गोसावी जवळी बोलाविले. स्वामी त्यांना जवळ बोलवलं आणि पुसले निकेनी. आणि त्यांना विचारलं निकेनी म्हणजे बरे आहात, चांगले आहात, तब्येत वगैरे. अशा प्रकारे स्वामींनी त्यांच्या प्रकृतीची, त्यांच्या तब्येतीची जी आहे ती विचारपूस केली. जी जी हो म्हणे, सगळं व्यवस्थित आहे आपल्या शुभचिंतनाने. मग बाईसा म्हणतात, आईसा कवण सदैव बोली जे बाबा आदरू करुणी पूसता ती. आता सगळ्यांनाच काही स्वामी विचारत नाहीत, बहुतांशी. एक भाग लक्षात घ्यायचा की आपण अनोळखी माणसांना कधीच विचारत नाही बरं आहे का, व्यवस्थित आहे का, तब्येत वगैरे येते, असं अनोळखी माणसाला कधीच विचारत नाही. आपण हे वाक्य फक्त ओळखीच्याच लोकांना विचारतो की कसं, तब्येत वगैरे चांगली आहे ना वगैरे. म्हणजे हे ओळखीच्याच लोकांना विचारल्या जातं. आणि म्हणून बाईसांनी हा भाग लक्षात घेतला. म्हणजे लीळाचरित्र मध्ये किती बारकावेत हे, की बाईसा बघतात स्वामी जर का त्यांना विचारतात, का विचारतात, कोण आहेत हे सदैव, एवढा स्वामी आदर करून विचारतात. म्हणजे ही व्यक्ती अशी पहिल्यांदा भेटलेली व्यक्ती नाहीये. ही व्यक्ती
कुठेतरी काहीतरी स्वामींच्या प्रसन्नतेमध्ये कुठेतरी आलेली ही व्यक्ती आहे. उगाच स्वामी कोणालाही असं विचारत नाहीत. आणि म्हणून बाईसांनी विचारलं की आईसा कवण सदैव बोली जे बाबा आदर करून पुसताती. एवढा आदर करून आपण विचारतात हे कोण आहेत? स्वामी म्हणतात बाई हे येथीचे यजमान, हे आमचे यजमान आहेत. आम्ही यांच्याकडे भोजनासाठी गेलेलो होतो. येही येथे पूर्वी पाणी भात बाबुळी शेंगांची आरोगणा दिलेली. पाणी भात आणि बाबुळी शेंगा यांचं आरोगणा त्यांनी आम्हाला दिलेली होती. आणि पुढे सांगतात मग ते दंडवत करून गेले आणि ते दंडवत करून वगैरे निघालेले आहेत. तळटीपेमध्ये खाली येतं ते काही वाचित होते, म्हणजे त्यांचं अध्ययन वगैरे चालू होतं. त्याने देहकृश झाले होते, म्हणजे अभ्यासाच्या काळजीमुळे म्हणा वगैरे किंवा आचरणामुळे म्हणा त्यांचं देहकृश झालेलं होतं. म्हणजे आधी जी तब्येत होती त्याच्यापेक्षा तब्येत त्यांची कमी झालेली होती आणि ते देहकृश झालेलं होतं. आणि म्हणूनच स्वामींनी आवर्जून त्यांना तब्येतीबद्दल विचारलं की नेकेनी सगळं व्यवस्थित आहे ना, तब्येत वगैरे खराब वगैरे अशा प्रकारे स्वामींनी जी चौकशी केली त्यांच्या ते देहकृश झालेलं पाहून स्वामींनी ते विचारलेलं आहे. यानंतर पुढची लीळा आहे ते पूर्वार्ध 129 क्रमांकाची. राघव देवा भेटी. राघवदेव दोड विहिराहुनी पैठणासी आले. राघवदेव भट हे दोड विहिरा म्हणजे डोडरा, आजचं आपण जिकडे डोडऱ्याला स्थान वंदन करायला जात असतो ते डोडविराहुनी पैठणासी आले, पैठणला आलेले आहेत. गोसाव्यांशी भेटी झाली, दंडवत घातले. आमच्या स्वामींची त्यांची भेटी झाली. स्वामींना दंडवत घातले, श्रीचरणा लागले आणि मग ते तिथून गेलेले आहेत. पुढची लीळा आहे ते 130 क्रमांकाची. गदो नायका भेटी, ब्रह्मचारी देवा भेटी, सारस्वत भटा भेटी. अशा तिघांना स्वामींनी भेट दिलेली आहे. बस त्याच्याविषयी जास्त विश्लेषण आलेलं नाहीये. त्याच्यावर पुढची लीळा येते पूर्वार्ध 131 क्रमांकाची. रामदेवा देवता चक्र निरूपण. रामदेवांना म्हणजे दादोसांना स्वामींनी देवता चक्र म्हणजे अन्य व्यावृत्तीसारखं थोडंसं त्यांना किंवा विद्यामार्गासारखं त्यांना थोडंसं निरूपण केलेलं आहे. देवतेंबद्दल त्यांना थोडंसं निरूपण सांगितलेलं आहे. भोगनारायणी अवस्थान. भोगनारायणाच्या मंदिरामध्ये पैठणला आमच्या स्वामींचं अवस्थान आहे. एक वेळ रामदेवी पुसिले. दादोसांनी स्वामींना एकदा विचारलं जी जी हे देवता चक्र गोसावी मज विशेषाकारे निरूपावे जी. ते म्हणतात देवा हे देवता चक्र जे आहे त्या देवता चक्राबद्दल मला विशेषाकारे निरूपावे जी. म्हणजे जो व्यक्ती ज्या मनामध्ये ज्या कल्पना ठेवतो किंवा जे ध्येय ठेवतो त्याचे प्रश्न सुद्धा त्याच प्रकारचे असतात. एखादी व्यक्ती जी असते त्यांना जर का व्यवसाय करायचा असेल तर तो व्यवसायाच्या संदर्भातलेच प्रश्न विचारतो. साधू किती मोठे अधिकाऱ्यांना भेटले तरी न देवा बाबा माझा व्यवसाय चालत नाही, काय करू. एखादी व्यक्ती नोकरीच्या पद्धतीची असली तर ते म्हणतात बाबा मला नोकरीच लागत नाही. एखाद्या व्यक्तीला घरी सुख नसेल तर त्याबद्दल ते घरच्याबद्दल विचारतात. म्हणजे ज्यांना ज्या क्षेत्रामध्ये त्यांना कार्य करायचं आहे त्या क्षेत्राचेच प्रश्न प्रत्येक जण विचारत असतो. दादोस जे होते, दादोस हे स्वामींच्या सन्निधानी यायचे जायचे. स्वामी त्यांना म्हणतात येथे एक ब्रह्मविद्या असे ते पुशी जे चर्ची जे ते म्हणतात देवा आपली ब्रह्मविद्या ते राया राणी की जो म्हणजे आमच्या डोक्यावरून जाते ती आम्हाला काही समजणार नाही. आम्हाला आमचं देवता चक्र वगैरे निरूपण करा. कारण की दादोस हे विद्यावंत होते आणि बिढारावर बिढार नसतं. म्हणजे एक जे काही त्यांच्याकडे जी साधना आहे, एक जे त्यांच्याकडे देवता साधन आहे त्या साधनावर त्या ब्रह्मविद्या साधन किती जरी देऊ म्हटले तरी ते प्राप्त होत नाही. परंतु जर का दादोसांनी स्वामींचं बोलणं मनावर घेतलं असतं तर अलगदपणे त्यांचं ते शास्त्र विसरलं गेलं असतं. आणि ब्रह्मविद्या शास्त्र कारण स्वतः प्रत्यक्ष स्वामी आहेत, स्वामींचा मनोधर्म आहे आणि त्याच्यामुळे त्यांना सहजपणे ते साध्य होऊ शकलं असतं. परंतु त्यांनी स्वतः कधी मनावर घेतलं नाही. स्वामींच्या त्या ब्रह्मविद्येला त्यांनी कधीही महत्त्व दिलं नाही. त्याच्यामुळे त्यांच्याकडे ती ब्रह्मविद्या अवगत झाली नाही. आणि म्हणून ते सतत काय करायचे, देवता चक्रांबद्दलच ते विचारणा करायचे. इसवीला पण त्यांनी ते कवळ पुरुष उद्धरून द्या म्हणून सांगितलं. कमळाच्या त्या पाकळीवर स्वामींनी ते काढून दिलं आणि मग त्यांनी ताम्रपटावर ते काढून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे जो जे होऊन यायचे तो तेची बोले.
म्हणजे जो जशा मनातल्या विचारांनी तो येतो त्याच्या मुखामध्ये शब्द तशाच प्रकारचे असतात. एखादा जर का ब्रह्मविद्या ज्ञानी, म्हणजे आता आम्ही सुद्धा लोक कशी ओळखतो, काही लोक येतात ते सतत संसाराबद्दलच काहीतरी सांगत असतात. कसं काय चाललंय म्हटल्यानंतर जी कॅसेट चालू होते त्यांची, मुलगा हे करत नाही, त्याचं त्या नोकरी लागत नाही, तो अभ्यास करत नाही, मग हे असं होतं, ते तसं होतं वगैरे वगैरे, ते पूर्ण ऐकत बसावं लागतं. म्हणजे कसं चाललंय हे बोलणं म्हणजे बटन दाबणं आहे, आणि नंतर जे काही सुरू होतं ते बंद करायचं बटन आपल्याकडे नसतं. ते बोलत राहतात, बोलत राहतात, बोलत राहतात. आम्ही लोक कशी ओळखतो, काही लोक येतात, ते आल्या आल्या दंडवत वगैरे केलं की ते विचारतात कसं काय चाललंय व्यवस्थित, आणि लगेच ते बाबा मला ते एक लीळा वाचताना एक प्रश्न पडला. आम्ही लगेच ओळखतो की हा माणूस अभ्यासू आहे. हा काही ना काही कधी पण आलं की काही ना काही विचारत असतो. बाबा हे वचनाचा अर्थ कळला नाही, हा दृष्टांत समजला नाही, किंवा ही लीळेमध्ये असं सांगितलं, ह्या लीळेत असं सांगितलेलं आहे, हेच कसं ताळमेळ. म्हणजे एखादी व्यक्ती जी आहे ती गरीब असते. अशी पण व्यक्ती मी बघितले जे गरीब आहेत, परंतु त्या भेटल्यानंतर कधी संसाराचं दुःख सांगत नाही. ते म्हणतात ठीक आहे, चाललंय, जे आहे आम्ही जोडलंय ते भोगतोय आम्ही. म्हणजे त्याच्यामध्ये ते आनंदित आहेत, खुश आहेत. जे आहे ते, जे देव सगळं व्यवस्थित करतायत, आम्हाला दोन घास खायला देत आहेत, एवढं समाधान त्या लोकांकडे असतं. आणि मग ते बोलतात की बाबा ही लीळा वाचली, हे वचन वाचले, इतके वचन पाठ केले, हे ऐकून खूप समाधान वाटतं. म्हणजे तुमच्याकडे जो काही तुमचं आचरण आहे ते आचरण तुमचं बोलकं असतं. तुम्ही जे आचरण करता ते आचरण तुमचं बोलतं आपोआप दिसतं समोरच्यांना. त्याचा काही वेगळा आव आणता येत नाही. आता हा मुद्दा ऐकल्यानंतर खूप लोक मला फोन करून आवर्जून प्रश्न करतील की बाबा ही लीळा ऐकली, ती लीळा ऐकली. परंतु मुळात म्हणजे नुसतं कोणीतरी असं करते म्हणून तुम्ही तसं करू नका. तुम्ही सुद्धा पूर्णपणे मनापासून अध्ययनाला लागा, अभ्यासाला लागा, संशोधनपूर्वक अभ्यास करा, आणि मग तुम्हाला जे प्रश्न पडतील ते मग तुम्हाला बरोबर, तुम्ही कुणीही साधू आले, कुणी वासनिक आले की त्यांच्यापुढे त्या चर्चेसाठी तुम्ही काय करा, ते ठेवा. जसं चहा ठेवता, फराळाचं ठेवता, तसं चर्चेचा विषय पण त्याच्यामध्ये असला पाहिजे. चहा घेता घेता तुम्ही एखाद्या लीळेवर बोलू शकता, एखाद्या वचनावर बोलू शकता, आणि तुमची जी भेट आहे, वासनिकांची भेट, साधू वासनिकांची भेट, ही तुम्ही कशी करू शकता, एकदम प्रसन्नदायक करू शकता. आणि म्हणून त्या ठिकाणी परमेश्वर भेटल्यानंतर आपल्याला इतर गोष्टी विचारायच्या नाही. परमेश्वर भेटल्यानंतर काय करायचं आहे, परमेश्वराकडनं परमेश्वरालाच मागायचं आहे. जसं तो साळेच्या वेवाच्या दृष्टांतामध्ये सांगितलेला आहे, तो जो साळी आहे तो काय करतो, त्या वटवृक्ष तो प्रसन्न झाला, कल्पवृक्ष तो प्रसन्न झाला, आणि तो कल्पवृक्ष म्हणतो प्रसन्न झालो, माग काय पाहिजे, तो म्हणतो अजून वेवच दे. म्हणजे तो प्रपंचिकच मागतो, त्याला जे गरजेचं आहे तेच मागतो ते. परंतु ते हे बघत नाही, या गोष्टीतनं आपण बाहेर कसं पडू, आपण या गरिबीतनं बाहेर कसं पडू, ते आपण काहीतरी मागूया. तसं लोक येतात मंदिरात, अधिकरणांना भेटतात, आणि त्यांच्याकडनं फक्त प्रापंचिकच बद्दल तुम्ही समस्या मांडता. तुम्ही त्या प्रपंचातनं बाहेर पडण्याच्या ज्या उपाय आहेत ते त्यांच्याकडे विचारा. आणि इथे दादो स्वतः स्वामी असून सुद्धा त्यांच्याकडे देवता चक्राबद्दल विचारतायत की देवता चक्र विशेषाकारे निरोपावे, जी म्हणजे पूर्ण त्यांचे बारकावे वगैरे विशेषता देवतेंच्या या सगळ्या मला सांगा. स्वामी म्हणतात महात्म्य हो, हे देवता चक्र येथोनी विशेषाकारे निरोपिता, पृथ्वी येसनी कडीत आणि मेरू येसनी खडी न पुरे. म्हणजे स्वामी त्यांना सांगतात की तुम्ही जर का या देवता चक्राबद्दल तुम्हाला विशेष प्रकारे माहिती करून घ्यायची असेल तर तुम्हाला तुमच्या माहितीसाठी आम्ही सांगतो महात्म्य हो. म्हणजे स्वामींनी त्यांना विशेषाकारे ते म्हटलेले आहे, अहो महात्म्य हो, हे देवता चक्र येथोनी विशेषाकारे, तुम्ही म्हणता देवता चक्र निरोपापन महात्म्य हो, देवता चक्र येथोनी विशेषाकारे निरूपिता. देवता चक्र जर का आम्ही तुम्हाला विशेष प्रकारे बारकाव्या सकळ जर का निरूपण करायचं म्हटलं, प्रत्येक देवतेंचा स्वभाव, वर्ण, परिवार, अमकं टमकं सगळं जर का आम्ही तुम्हाला सांगत बसलो, त्यांच्या साधना, त्यांचं साधन, त्यांची प्राप्ती, त्यांचं जे काही व्यक्त अव्यक्त होणे, अवतार वगैरे, हे सगळं जर का बारकावे सांगत बसलो, तर पृथ्वी येसनी कडित आणि मेरू येसनी खडी न पुरे. पृथ्वी येसनी कडित म्हणजे
इथे आलेले की धूळपाटी. धूळपाटी म्हणजे पाटी नसेल तर मग जमिनीवर त्यांना त्या मुलांना लिहावं लागायचं. धूळ हीच पाटी, माती हीच पाटी. तर पृथ्वी असणे कडीत म्हणजे या पृथ्वीला जर का पाटी केलं म्हणजे पृथ्वी ही पाटी केली आणि मेरू एसनी खडी म्हणजे जेवढे काही डोंगर आहेत त्या डोंगरांची जर का पेन्सिल तयार केली, मेरू एसनी खडी ना पुरे म्हणजे त्या खडूनी जर का लिहायचं म्हटलं, मेरू म्हणजे पर्वत आणि त्याच्या पर्वताचा जर का आपण खडू तयार केला आणि जमिनीची पाटी तयार केली आणि त्या मेरूच्या खडूनी जर का आपण जमिनीवर लिहायला लागलो म्हणजे सगळ्यात मोठी पाटी काय आहे? पृथ्वी. आता सध्या पृथ्वीवर जर का लिहायचं म्हटलं तरी पृथ्वी आणि खडी न पुरे म्हणजे पृथ्वीचा जो काय क्षेत्रफळ आहे ते पण संपून जाईल, परंतु देवता संदर्भात लिहिणं संपणार नाही. पूर्ण पृथ्वीवर लिहिलं तर पृथ्वी संपून जाईल. आणि जर का खडी म्हणजे जी पेन्सिल तुम्ही केलेली आहे मेरूच्या त्या खड्यांची पेन्सिल तयार केली ते खडू सुद्धा संपून जातील म्हणजे पेन्सिल सुद्धा संपून जाईल, परंतु देवता चक्र पूर्णपणे लिहून होणार नाही. पृथ्वी एसनी कडीत आणि मेरू एसनी खडी न पुरे जी तरी सामान्य कार्य निरपोजोजी. आणि मग त्यांनी लगेच माघार घेतली. देवा मग असं करा विशेष कार्य निरूप नका पण सामान्य प्रकारे थोडीशी वरवर तरी माहिती द्या मला. स्वामी म्हणतात द्विधा शांभव अष्टदा शाक्तीय 1.25 कोटी महान्नव 72 कोटी आणनव. म्हणजे स्वामींनी इथे विद्या मार्गातली ही वचनं जी आहेत ती त्यांना सांगितली. द्विधा शांभव, द्विधा म्हणजे 2, शांभव म्हणजे जिथे सुखाचा संभव आहे अधिक प्रमाणामध्ये इतर देवतेंच्या प्राप्तीपेक्षा जिथे अधिक सुखाचा संभव आहे अशा 2 देवता म्हणजे कोण आहेत? चैतन्य माया आणि विश्व देवता. द्विधा शांभव. अष्टदा शाक्तीय, अष्टदा म्हणजे 8 देवता ज्या आहेत त्या शक्त्यांचं ज्यांच्याकडे अधिष्ठान आहे अष्टमा सिद्धी वगैरे अशा त्या कोण आहेत? अष्टभैरव देवता. 1.25 9 कोटी महान्नव, 1.25 आणि 9 कोटी अशा 2 परिवार सांगितले स्वामींनी. 1.25 हा शेष नारायणाचा परिवार आहे आणि 9 कोटी हा ब्रह्मा विष्णू महादेव यांच्या परिवाराची संख्या 9 कोटी मिळून महान्नव ह्या महान्नव देवता आहेत. 72 कोटी आणनव स्वर्ग देवता, त्यानंतर मग अंतराळीच्या देवता, त्यानंतर अष्टदेवयोनी देवता आणि मग कर्मभूमीच्या देवता. स्वर्गीच्या देवता 33 कोटी, अंतराळच्या 13 कोटी, त्या अष्टदेवनीच्या देवता 13 कोटी आणि कर्मभूमीच्या देवता 13 कोटी अशा मिळून 72 कोटी. आणनव म्हणजे त्यांच्यापेक्षा लहान, महान्नव पेक्षा ज्या लहान देवता त्यांना आणनव म्हटलं. इतुक्या देवता एकी ब्रह्मांडी असती, इतक्या देवता एका ब्रह्मांडात आहेत. ऐसी अनंते ब्रह्मांडे असती म्हणजे एका ब्रह्मांडामध्ये ह्या 81 कोटी 1.25 10 देवता स्वामींनी इथे सांगितलेले आहेत. अशा एका ब्रह्मांडाची ही व्यवस्था झाली. स्वामी सांगतात ऐसे अनंत ब्रह्मांडे असती, असे अनंत ब्रह्मांड आहेत. होकाजी म्हणून श्री चरणा लागले ही माहिती त्यांनी घेतलेली आहे आणि मग स्वामींच्या ते श्री चरणाला लागलेले आहेत. तर तुम्ही जिथे कुठे जाल, मार्गात जाल, अधिकरणांकडे जाल, तुमच्याकडे कोणी साधू अधिकरण येतील, एखादी जाणकार वासनिक एखादी तुमच्याकडे व्यक्ती येईल, तर त्यावेळेला तुम्ही तुमच्या संसारच दुःख मांडू नका, कारण तुम्ही किती संसारच दुःख मांडलं तरी ते कमी होणार नाही. परंतु ते कमी करण्याचा दुसरा एक उपाय आहे की तुमचा ज्ञानस्तर जर का तुम्ही वाढवला, तुमचं स्मरणनिष्ठता, स्मरणाबद्दलची माहिती, नित्य निमित्त विद्धीबद्दलची जी माहिती आहे ती जर का तुम्ही वाढवली तर कुठेतरी तुम्ही त्यातनं निघायचा, त्यातनं मुक्त होण्याचा मार्ग तुम्हाला त्यातनं मिळू शकतो. आणि म्हणून इथे तुमच्याकडे जर का कोणी अशी जाणकार व्यक्ती आली, साधू व्यक्ती आली, तर तुम्ही सहजपणे तुम्ही काय करा, त्यांच्याकडनं ज्ञानस्तर वाढून घ्या. एखादी लीळा त्यांना सांगायला लावा, एखादा पूस प्रश्न तुम्ही त्यांच्या समोर मांडा आणि तुम्ही सारखा वाचक असाल लीळा चरित्राचे, सूत्रपाठाचे, तर सहजपणे तुमच्याकडे भरपूर शंका निर्माण होतील. त्या जेव्हा शंका निर्माण झाली त्यावेळेस ती एका वहीमध्ये लिहून ठेवा. सगळे प्रश्न एका वहीमध्ये लिहून ठेवायचे आणि कोणी आले की त्यांच्याकडे ते विचारायचं, चर्चा करायची. अशा प्रकारे आपला उपदेश धर्म तुम्ही काय करा, वृद्धिंगत करा. आणि तुम्ही उपदेशी आहात तर तुम्ही आता वासनिक झाले पाहिजेत आणि वासनिक झालं तरच तुम्ही
संन्यासी अनुसरलेले तुम्ही व्हाल. तर आजच्या या पूर्वार्ध पैठण लीळेंच्या 63व्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी बघितलेली आहे 127 क्रमांकाची देमाईसा भेटी, 128 क्रमांकाची महादेव पाटका भेटी स्थिती, 129 क्रमांकाची राघव देवा भेटी, 130 क्रमांकाची गदोनायका भेटी, ब्रह्मचारी देवा भेटी, सारस्वत भटा भेटी आणि 131 क्रमांकाची रामदेवा देवता चक्र निरूपण अशा एकूण 5 लीळेवर आज आपण श्रवण आणि चिंतन केलेलं आहे. दंडवत हो.